राधे राधे, जय एकविरा. आता सकाळी मी ब्रह्ममुहूर्तात उठून पहिले पूजन वगैरे करायला घेतला आणि मी माझ्या माहेरी चालले आहे श्रीमलंगडला. पालखी सोहळा आहे, एकादशीची आमची पालखी निघते आणि मी इथे लड्डू गोपाळ राधाराणीचा शृंगार वगैरे केला. पूजन वगैरे करायला घेतला आधी मी सकाळी पूर्ण, आणि त्याच्यानंतर मग माळ वगैरे जपून तुळशी मातेचं पूजन वगैरे केला. त्याच्यानंतर मग मी निघाली जायला आणि घरी गेली, पोचली तर मम्मीचं पण पूजन चालू होतं इथे. त्याच्यानंतर मी गजरे काही लावले नव्हते तर मी गजरे वगैरे लावून सगळे आम्ही होतो. आमचे दादाचं आणि रितूबाई ना दक्षबाई शायनिंग मारतात आणि वहिनीचं पण आम्ही सगळी पालखीची वाट बघत होतो. श्री मलंगड एकादशीला पालखी सोहळा पारंपरिक हिंदू परंपरेने केतकर कुटुंब यांच्याकडनं ही चंदनाची पालखी मिरवणूक यात्रा निघते. मलंगड हे श्री मच्छिंद्रनाथांचं स्थान आहे. एकादशीला पालखी सोहळा मलंगडावर जाऊन वारी करतात आणि उत्साहाने माघ पौर्णिमेला मोठा पार पाडतात आणि कोळी बांधव आणि तिथले स्थानिक रहिवासी पिढ्याने पिढ्या पालखी आणतात आणि भजन कीर्तन भाविकांनी मोठे सहभाग असतो. खूप छान मस्त दर्शन झाला. पालखी गडावर गेली आणि आमदार राजेश मोरे यांनी सुद्धा पालखीचं दर्शन वगैरे घेतलं. ते घरी आलेले आमच्या. त्याच्यानंतर मग चहा पाणी नाश्ता वगैरे त्यांना देऊन मग आम्ही निघालो गडावर जायला. तर रोपवे पण चालू झालं आहे, तर ही सगळी बोलतात चला आता आपण जाऊया गडावर. आणि मस्त सकाळी पण वातावरण छान आणि दर्शन पण मस्त झालं पालखीचा नेहमीप्रमाणे. आणि नंतर आम्ही मग तिकडे पोचलो रोपवेच्या इथे आणि मस्त आपली महादेवांची मूर्ती स्थापित केली होती. खूप छान वाटलं, दर्शन वगैरे घेतला आणि मग नंतर आम्ही ह्याच्यात ट्रॉलीमध्ये बसलो आणि मग वरती गेलो. वरती लिफ्ट पण आता केले मस्त प्रॉपर. आता थोडा काम बाकी आहे पण सगळं आता चालू केलं आहे तिथे. आणि सगळं मी देवाला नेलेला एक टोपलीमध्ये सगळं ते सुपारीचा फुल वगैरे सगळा काढून घेतला, तुळस वगैरे जे नाथांसाठी घेऊन गेलेली. आणि मस्त दर्शन वगैरे पण आमचा खूप छान झाला. आता 3 दिवसानंतर माघ पौर्णिमेला मोठी पालखी सोहळा यात्रा भरेल मच्छिंद्रनाथांची. आणि मी कधीही जाऊ दे मलंगडला, म्हणजे मी माहेरी जाते तेव्हा मी वरती किल्ल्यावर दर्शनाला जातेच. आणि त्याच्यानंतर आमची अशीच मस्ती चाललेली सगळ्यांची. आणि असेच आम्ही तिकडनं मग निघालो. तर आमच्या काकीसुद्धा गोरेगावच्या काकी आहेत, ह्या 10 दिवस झाले गडावरच आहेत. यांच्याबद्दल मी पुढच्या व्हिडिओत नक्की सांगेन. आणि मग त्याच्यानंतर आम्ही तिथे महादेवाचं मंदिर आहे तिथे दर्शनाला गेलो. इथे धर्मवीर आनंदी डिगे साहेबसुद्धा यायचे, खूप वेळ ते इथे बसायचे आणि मी त्यांना लहानपणापासून म्हणजे बघितलं आहे डिगे साहेबांना, बाबांना त्यांना. आणि ते आमच्या घरीसुद्धा यायचे, विश्राम वगैरे करायचे. इथे आम्ही दर्शन वगैरे घेतलं महादेवांचं आणि खूप छान वाटलं. आणि मी लगेच निघाली कारण की मला पनवेलला पण रिटर्न यायचं होतं माझ्या सासरी. ट्रॉली पण आली, मग तिकडनं आम्ही निघालो. आणि आता यात्रेला मी येईन पुन्हा गडावर, तेव्हा मी पूर्णपणे असा ब्लॉग नीट बनवेन, त्यात सांगेन कसं काय सगळं. तिकडनं मग आता आम्ही महादेवांचं पुन्हा दर्शन घेतला. चला मग, राधे राधे.